केस खूपच जास्त वाढले आहेत ना. हा आहे डे 2 म्हणजे गणपती आल्यानंतरचा डे 2. तर आज माझा दादा आला आहे, कारण की मी तुम्हाला काल सांगितलं असेल की माहीत नाही, पण माझा दादा गणपतीच्या नंतर 1 दिवसानंतर येतात. तर आज माझा दादा आला आहे आणि माझ्या दादासोबत थांब माझे पाय दुखतात. सकाळी सकाळी वर्कआउट केलं ना, जरा हालत खराब झाली जरा माझी. म्हणून आता मी काय बोलत होतो, माझ्या भावासोबत. तर माझ्या भावासोबत आमच्या बाजूला एक ताई राहते ना ताई, ती देखील आली. आमच्या मुंबईला आमच्या बाजूवाले आहेत ना, तर बाजूला एक ताई आहे, म्हणजे आम्ही लहानपणीपासून एकत्रच आहे. तर ती ताई आमच्या गावी आली, तिला बघायचं होतं कोकण. ती नुसती बोलत होती की मला पण कोकण बघायचं, मला पण कोकण बघायचं. कारण की त्यांच्याकडे कसं जास्त झाडं वगैरे डोंगर वगैरे नसतात, प्लेन असतं. म्हणून तिला बघायचं होतं कोकण. म्हणून ती बोलली की मला तुमच्या गावी यायचं आहे. तर ती आली आहे आज. आता तर नाही, आता माझ्या दादा आणि ती गेली आहे कणकवलीच्या बाजारात. आता मी पण जाणार होतो, पण कसं ट्रिपल सेट म्हणजे सामान पण घ्यायचं होतं ना, आणि म्हणून सामान पण घ्यायचं. आता मी 2-3 वेळा जाऊन आलो आहे. ती गेली नाही एकदा पण. म्हणून मी तिलाच बोललो की तूच जा, मी नाही जाते म्हणून. कारण की मी रोजच जातो ना, म्हणून. रोज म्हणजे रोज नाही जात, पण मी असं 1-2 वेळा गेलो, मला माहिती आहे कसं आहे ते. म्हणून मी नाही गेलो. तिला सांगितलं की तू जा म्हणून. तर ते गेले. आता ते येतील, अर्ध्या रस्त्यात आले आहेत, फोन केलेला. तर आता ते येतील थोड्या वेळानंतर. पण असं राहुल वैभव आहेत ना, ते दोघंजण बाहेर चाललेत कुठेतरी, काय माहीत नाही कुठे चाललेत, पण ते आता बाहेर चाललेत. ते आता जाणार आहेत. तर आता मी घरी एकटं असेल. बघूया आता माझा दादा येईल तेव्हा त्याला सांगेन जरा बाईक शिकवायला. बघूया, ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर कसं नाही ऐकणार, ऐकायलाच पाहिजे. हां, आता गणपती बाप्पा आले आहेत आमच्या घरात. खरं सांगू तर गणपती बाप्पा यायच्या आधी खूप जास्त कामं होती. आणि आता गणपती बाप्पा आले आहेत ना, त्याच्यानंतर म्हणजे कामं आहेत, पण एवढी जास्त कामं नाहीत की म्हणजे हे करायचं ते करायचं, घाई नसते, एवढी कामं नाहीत. म्हणून मी ब्लॉग वगैरे बनवू शकतो. मला खूप जास्त टाईम आहे, आरामात मस्त मी रील्स बनवू शकतो, ब्लॉग बनवू शकतो. माहीत नाही आज काय होईल. मला वाटतं मला बाईक शिकायला भेटेल. जर मला बाईक शिकायला भेटलं, मी सांगेन की माझा व्हिडिओ का छोटासा तुम्हाला दाखवायला. म्हणजे असं नाही की मला येत नाही, येते मला, पण थोडीशी येते, थोडीशी, एकदम थोडीशी. कारण की स्कूटी खूप जास्त हलकी असते, आणि त्याच्या स्कूटीच्या बदल्यात बाईक खूप जास्त जड असते, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. मी चालवायला ट्राय केलेलं एकदा, हालत खराब झाली म्हणजे. खूप जास्त जड असते बाईक. तर आता बघूया, दादा येईल तेव्हाच शिकवेल ना. तो घेऊन गेला बाईक, ते येईल. हे राऊंड मारायचं नाही मला. तर तुम्ही मला जसं सांगितलेलं की नाही ते आले, ती बाहेर गेली, ती आली आता. थांबा, दाखवत तुम्हाला 2 मिनिटं. ही बघा, बोल काहीतरी त्याच्यात. मी बकवास काय बोलू. चांगलं काहीतरी बोल, तुझ्याबद्दलच वाईट काय बोलतेस? जसं दिसते तसंच बोलणार. किती छान हिरवळ आहे त्याच्यामध्ये, असा खराब झालेला चेहरा. काय नाही, छान वाटतंय कोकणात येऊन. असं हिरवळ हिरवळ दिसतंय. तो बघ खाली उतरला, हा, माकड खाली उतरला, माकड. तर आम्हीच आता जातोय. हा, आता वाजले 3:51 झाले. आणि आम्हाला दुपारचा आम्ही झोपलेलो, तर आमचा जीव घालवायला जातो आम्ही कुठेतरी. कारण की कंटाळा येतो घरी बसून, झोप नाही येते, म्हणून त्यात चाललो जरा टाइमपास करायला. तू राहतेस जरा गप्प. भात कुठे भात नाही दिसत. अरे काय काढल्यात फोटो? फोटोग्राफी चालू आहे, फोटोग्राफी. आपलं काय घेणं देणं नाही, आपण फोटोच नाही टाकत. पोर्ट्रेट नाही चांगला, माझे फोटो चांगले नाहीत. हा फेस चांगला. मी काय करणार माहिती आहे, मी मी काय करतो, थंबनेल बनवण्यासाठी व्हिडिओमधलाच एक स्क्रीनशॉट काढतो. म्हणजे आता हा नाही, आता काळा दिसतोय, हाय, तसंच घे ना.
आणि ह्यालाच फोटो, हे प्रोफाईल फोटो ठेवणार, प्रोफाईल फोटो बोलतोय, थंबनेल ठेवणार. हा हा, आम्ही नदीवरती आलोत म्हणून तुम्हाला पहिला पण दाखवले, पण पहिलं कसं एवढं प्रॉपरली दाखवलं नाही कारण की सामान होतं माझ्या खांद्यावरती, आणि आता प्रॉपरली दाखवू शकते बघा. बापरे, तुम्हाला बघायला असं वाटत असेल अरे एवढी काय भीती वाटते तुला वगैरे वगैरे, फक्त नदीच आहे, अरे खूप जास्त खोल आहे नदी, तुम्हाला कळू पण नाही शकत. तुम्हाला दिसत असेल की हा मध्ये मध्ये दगड आहे, तेवढं काय खोल नाही, पण नाही खूप जास्त खोल आहे. आणि वरना ब्रिज वरती शेवाळी आहे यार, जर इकडून पाय सरकला तर गेला डायरेक्ट खाली. म्हणून मग मला खाली बघून जरा चालायला लागेल. थांबतो. तेव्हा किती पाणी आहे दिसतंय? ते बघा, ते बघा पाठी, सगळं पाणी भरलंय संपूर्ण. गणपत मध्ये, गणपत मध्ये पाणी लय जास्त आहे. ते बघा, आम्ही आता ब्रिजच्या या साईडला तर म्हणजे नदीच्या या साईडला तर आलोय, पण आता आम्ही परत त्या रस्त्याने जाणार आहे. कारण की असं शेतामध्ये वगैरे कुसुरंडी असतात ना, तुम्हाला माहिती नाही कुसुरंडी म्हणजे काय, ते किडे असतात खूप बारीक बारीक. तर त्या किड्यांना जर पाय लागला तर पायाला म्हणजे समजा पाय लागला, हात लावला, काय पण लागलं त्या किड्यांचा तुमचा स्पर्श आला ना, तुम्हाला त्या जागेवरती खा जाणार जोर जोरात. तर ते होते खूप जास्त, म्हणून आता त्या रस्त्याने जाणार मी, रोडच्या रस्त्याने, बाय रोड, पण लांब आहे. पण जाऊ चालत चालत हळूहळू टाइमपास करत जाऊ आता. आता आम्ही आलो आहोत लोंढा पूल, हे इकडे दिलंय लोंढा पूल. तुम्हाला नीट दिसत नसेल, तुम्हाला नीट दाखवतो. आणि इकडे पण ब्रिज आहे, इकडे पण नदी आहे, एक नदी पण दाखवतो आम्ही बघा. हो, इकडे तर जास्त पाणी भरलंय बघा, झाड वगैरे पण उपडली आहेत. बघू शकता झाडं वगैरे पण उपडले आहेत. बापरे, लय मोठं झाड आहे रे, नाही सॉरी उपडले नाहीत, काय माहिती इकडे काय झालं. वेगवेगळे इकडे मला म्हणजे नक्की नाही माहिती, पण इकडे असं वाटतं की ऍक्सिडेंट वगैरे पण झाले, कारण की हे लावून ठेवलं, हे ब्रिज वगैरे हे ते तुटलेत म्हणून. तर मला असं वाटतंय की इकडे ऍक्सिडेंट झालंय, कारण की हे लावून इकडे तुम्ही बघू शकता, इकडे लाकडं लावलेत, 1-2 इंच अशी लाकडं लावलेत, कारण की हे तुटलेत तिकडचे म्हणून. हे आहेत ना, हे जे मेटलचे आहेत ना, वाकडे आहे झवले, वाकडे वाकडे झाले, वाकडे वाकडे तुटले पण नाही, वाकडे झालेत ते. ऍक्च्युअली मला तर 100% इकडे कोणाच तरी झालंय, ते ट्रक की काहीतरी कार वगैरे असेल, ते डायरेक्ट डुबोक पाण्यातच. त्यामुळे मला नीट दाखवतो, कारण की मागून वगैरे ते गाड्या येतात ना, म्हणून मला नीट दाखवायला होत नाही. आणि तुटलेलं बघून मला भीती वाटते दाखवायला. हो, किती पाणी दिसतंय ना, इकडे उभा राहू शकतो वाटतं. तेव्हा किती पाणी दिसतंय ना. आणि ते मागे येऊ दे जरा, फोन उतरू दे, मागून गाडी येते. तेव्हा का मागे बघा, तेव्हा दिसतंय ना, ते तुटलंय. तिकडे काड्या लावल्यात, काठ्या लावल्यात, म्हणजे तिकडे ऍक्सिडेंट वगैरे झालंय 100%. अजून गाड्या वगैरे येत आहेत, आणि इकडे रील्स वगैरे बनवतात, फोटो वगैरे काढतायत. खूप की पाऊस नको पडायला, कारण की आम्ही एकच छत्री आणलाय आणि आम्हाला चालत जायचं, आणि चालत खूप जास्त लांब आहे, खूप जास्त. असं पण नाही आता आम्ही आलो फक्त शेतात ना आलो, एवढा टाइम लागला, तर तेवढा टाइम लागला त्याच्यापेक्षा डबल टाइम लागणार आहे, आम्ही रस्त्याने जातोय म्हणून. तर पाऊस नको पडू दे, पावसाची कृपा होईल, खूप जास्त पाऊस नाही पडला तर. बघूया आता काय होतं.
तर आता आम्ही थोडं पुढे पुढे चालत आलो आणि इकडे वन विभाग आहे, सावंतवाडी मधलं वन विभाग आणि वन परिक्षेत्र कणकवलीचे आहे बघा. बघू शकता मागे तिकडे. आता मला अजिबात विचारू नका की इकडे वन विभाग आहे तर मला प्राणी दाखव म्हणून. नाहीत प्राणी इकडे. खरं तर मला पण आज प्रश्न आलेला की यार वन विभागात प्राणी कुठे आहेत, प्राणी कुठे आहेत. नाही प्राणी नाही आहेत यार. प्राणी इकडे हे थोडी नाही, प्राणी संग्रहालय थोडी नाही की इकडे प्राणी ठेवतील. प्राणी वगैरे नाहीत. प्राणी वगैरे इकडे कोणच नाही, बंद आहे वाटतं. अजून आम्हाला जास्त खूप जास्त चालत जायचं. बघूया आता. काळोख व्हायच्या आधी घरी पोचलं चांगलंच आहे. चांगल्या माणसाकडनं ते रिचेक करून घे. आमची दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आंघोळ झाली. माझी सगळ्यात जास्त झाली आणि अजूनपर्यंत होतेच आहे. पाऊसच पडतोय अजूनपर्यंत बारीक बारीक. शाप थांबत नाही. एकच छत्री आणलेली, चांगलं तिथे छत्री मोठी होती म्हणून आम्ही 3 जण एका छत्रीत तरी आलो. यार किती पडणार आहे पाऊस. तिकडे अजूनही आम्हाला ब्रिज पडले ते बघा. पण मेन तर पाऊस पडतो म्हणून मी व्हिडिओ नाही बनवू शकत. प्लीज जरा. आणि काय इकडे कॉलेज, हॉस्पिटल इकडे हॉस्पिटल थांबा तुम्हाला दाखवतो. हां, सायलीला हॉस्पिटल नाटळ. तर इकडे मागे आहे ना, हे हॉस्पिटल आहे. सायली अर्धा नाव गेलं, अर्धा नाव पावसाने जरा पडलं, पण हॉस्पिटल मोठं आहे, लय मोठं आहे हॉस्पिटल. दाखवतो. हे एक हॉस्पिटल आहे पण हे बंद आहे का माहिती नाही का, बंद आहे. अजूनपर्यंत अर्धा रस्ता तर पार झाला, पण अर्धा रस्ता अजून बाकी. आणि इकडे समोरून खूप जास्त मोठा लांब आहे रस्ता. ते वगैरे तिकडे त्या घरात आरती झाली समोर, ऐकायला असेल तुम्हाला. खूप जास्त लांब, आम्ही खूप जास्त लांबच्या रस्त्याने आलो ना, म्हणून आम्हाला खूप जास्त ब्रिज भेटते का. अजून एक ब्रिज भेटलं, पण हे ब्रिज खूप मोठं आहे आणि नदी पण खूप जास्त मोठी. म्हणजे नदी तर सेम आहे पण ब्रिज लय मोठं आहे. काय हा, थांबा इकडे डोंगर आहे. तो बघा डोंगर दिसतोय तिकडे. असे 1 2 3 डोंगर आहेत वाटतं. पण तिकडे म्हणजे एवढं हे आहे, ढग आहेत. ती ढगांमुळे ते डोंगर दिसत नाहीत. ते बघा तिकडे आहेत, तिकडे दिसत नसतील पण आहेत तिकडे. तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल ते वगैरे इकडे डोंगर. पळ काढून अनवाणी पायाने या रस्त्यावरती दम लागलाय, पण मजा पण येते. कारण की मी वाट बघतोय की काळोख नको व्हायला, कारण जर काळोख झाला तर अजून अवघडेल. म्हणून काळोख व्हायच्या आधी आम्ही फक्त घरी पोचू दे बस. किती उंचावर विचार करतो, डोंगर केवढा आहे बघ. ती व्हाईट लाईन दिसते ना, तो धबधबा आहे. माझं बोट पण नाही दिसत, लाईन काय दिसेलच. तो बघा, तो छोटूस आहे ना, एकदम लाईट व्हाईट लाईन आहे. तो धबधबा आहे बघा. तो 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 डोंगरावरून धबधबा येतोय. हालत खराब झाले चालत चालत. अजून थोडंसं बाकी आहे, पण अजूनपर्यंत बाकी. आम्ही पर्यंत पोहोचलो ना आम्ही. आत्ता कुठे जाऊन माझे पाय दुखायला लागले, खरोखर दुखायला लागले. कारण की सकाळी थोडी एक्सरसाइज वगैरे केली ना, थोडे स्क्वॉट वगैरे मारले, म्हणून अजून दुखतात, बेकार दुखतात पाय आता. फक्त एकदाच घरी पोचायचं आहे बस. मग आता तिकडूनच बोलवतं की तिकडूनच परत जाऊया, जिकडून आलो ना ब्रिजवरून तिकडूनच परत जाऊया. पण आम्हाला नव्हतं जायचं. तर ब्रिजवरनं पण एवढं जास्त पाणी होतं त्या ब्रिजवरनं, आणि उचकी येते, कोणतरी आठवण काढते माझी. एवढं पाणी होतं आणि तिकडून कुठून जाणार त्या ब्रिजवर, म्हणून आम्ही बोललो या रस्त्याने. पण आम्हाला माहित नव्हतं एवढा लांब रस्ता आहे तो. तर बस मित्रांनो, आजसाठी एवढंच. मला माहिती आहे की तुम्हाला वाटत असेल की असं काय इंट्रोडक्शन देते. तर मी खरं सांगू, तुम्ही घरी पोचलेलो, पण घरी पोचून माझी एवढी खराब हालत होती ना की मला इंट्रोडक्शन कायच रेकॉर्ड करावं असं वाटत नव्हतं. म्हणजे पाय की कसं माझे पाय खूप जास्त होते, म्हणून मी इंट्रोडक्शन लास्ट जे होतं ते मी रेकॉर्ड नाही केलं, म्हणून आता असा आवाज म्हणून बोलतोय. तर बस आजचा व्लॉग एवढंच होता.
जर तुम्हाला अजून असे व्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मला इन्स्टावरती पण फॉलो करा. तर बस मी तुम्हाला मिळतो आपल्या नेक्स्ट व्लॉगवरती. बाय.